ज्या सुनेला सासरच्यांनी साधी आणि गरीब समजून कमी लेखलं, त्याच सुनेने एक दिवस संपूर्ण कंपनीला संकटातून वाचवलं. पण खरी गोष्ट तर तेव्हा समोर आली, जेव्हा अनुष्काला कळलं की कंपनीचा बाहेरचा शत्रू नाही, तर घरातलंच कुणीतरी आतून संपवण्याचा प्रयत्न करत आहे. कोण करत होता हा विश्वासघात? रिया खरंच दोषी होती का? आणि अनुष्काचे वडील इतकी वर्ष तिच्यापासून दूर का होते? ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी समोर येणारे सत्य सगळ्यांनाच हादरवून टाकणार आहे. अनुष्का एका साध्या कुटुंबातील मुलगी होती. तिचं लग्न मोठ्या उद्योगपती कुटुंबातील रोहनसोबत झालं. लग्नानंतर सासरे आल्यावर सासू वसुंधराताईंनी तिच्याकडे पाहून पहिल्या दिवशी म्हटलं, आमच्या घरात सून म्हणून आले आहेस, त्यामुळे आमच्या घराच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असं काहीही करू नकोस. अनुष्का शांतपणे हसली. आई, मी तुमच्या घराची प्रतिष्ठा कमी करणार नाही. पण तिच्या साध्या कपड्यांकडे पाहून नणंद रिया हसली. आई, हिला आपल्या घरच्या पार्टीत नेऊ नका. लोकांना वाटेल ही घरकाम करणारे आहे. अनुष्काने काहीही उत्तर दिलं नाही. रोहन मात्र तिच्या बाजूने उभा राहिला. रिया, अनुष्काचा अपमान करू नकोस. पण घरातील कुणालाच माहीत नव्हतं की अनुष्का साधी दिसत असली तरीही तिच्या आयुष्याचं एक मोठं सत्य तिनं सगळ्यांपासून लपवलं होतं. काही दिवसांनी रोहनच्या वडिलांच्या कंपनीत मोठी अडचण निर्माण झाली. कंपनीचा एक महत्त्वाचा व्यवहार अडकला होता. बोर्ड मीटिंगमध्ये सगळे चिंतेत होते. तेवढ्यात अनुष्का रोहनसोबत ऑफिसमध्ये आली. वसुंधराताईंनी तिला पाहता चिडून विचारलं, तू इथे कशासाठी आलीस? अनुष्का शांतपणे म्हणाली, रोहनने मला बोलावलं. रिया हसली. कंपनीच्या कामात तुला काय कळतं? अनुष्का काही बोलली नाही. पण मीटिंगमध्ये एक मोठा परदेशी क्लायंट अचानक म्हणाला, मी हे सर्व फक्त अनुष्काबरोबरच डिस्कस करणार. सगळेच थक्क झाले. रोहनने अनुष्काकडे पाहिलं. तुम्ही एकमेकांना आधीपासून ओळखता? त्या क्लायंटने हसत उत्तर दिलं, ओळखतो. तुमची पत्नी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही का? वसुंधराताईच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. क्लायंटने पुढे सांगितले, ही फक्त तुमच्या घरची सून नाही, या कंपनीच्या सर्वात मोठ्या गुंतवणूकदाराची मुलगी आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. पण अनुष्का मात्र शांत होती, कारण ही तर तिच्या गुपिताची फक्त सुरुवात होती. क्लायंटच्या त्या एका वाक्यानंतर बोर्डरूममध्ये शांतता पसरली. वसुंधराताईच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पूर्णपणे नाहीसा झाला होता. अनुष्का, हे खरं आहे का? अनुष्काने शांतपणे उत्तर दिलं, हो आई, माझे वडील या कंपनीत अनेक वर्षापासून गुंतवणूकदार आहेत. रिया लगेच म्हणाली, मग तू आम्हाला आधी का सांगितलं नाहीस? अनुष्का तिच्याकडे पाहून म्हणाले, कारण मला तुमच्या पैशामुळे नाही, तर माझ्या स्वभावामुळे या घरात स्वीकारलं जावं असं वाटत होतं. रोहन तिच्याकडे कौतुकाने पाहत राहिला. पण त्याचे वडील शरदजी मात्र गंभीर होते. ते म्हणाले, अनुष्का, जर तुझ्या वडिलांचा कंपनीत एवढा मोठा हिस्सा असेल, तर मग तू लग्नाआधी आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. अनुष्का म्हणाली, कारण माझ्या बाबांची एक अट होती, माझं लग्न कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी झालंय असं मला कधीही वाटता कामा नये. रोहनने तिचा हात धरला आणि मला याबद्दल खरंच काही माहीत नव्हतं. अनुष्का हसली. म्हणूनच मी तुझ्याशी लग्न केलं. पण तेवढ्यात कंपनीच्या मॅनेजरने घाईघाईने एक फाईल आणली. सर, एक गंभीर समस्या आहे. शरदजींनी फाईल उघडली. कंपनीच्या खात्यातून मोठी रक्कम गायब झाली होती. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. रिया लगेच म्हणाली, हे काम कंपनीतल्या कुणीतरी केलंय. अनुष्काने फाईल हातात घेतली. तिने काही कागद पाहिले आणि अचानक थांबली. ही सही चुकीची आहे. मॅनेजर दचकला. मॅडम, या व्यवहाराची मंजुरी देणाऱ्या व्यक्तीची सही बनावट आहे. शरदजी म्हणाले, तुला इतक्या पटकन कसं कळालं? अनुष्का शांतपणे म्हणाली, कारण मी गेली 5 वर्ष माझ्या वडिलांच्या कंपनीत आर्थिक व्यवहार तपासते. रोहन आश्चर्याने म्हणाला, म्हणजे तू? अनुष्का हसले. हो, मी फक्त गुंतवणूकदाराची मुलगी नाही, मी माझ्या बाबांची कंपनी सांभाळते. वसुंधराताईंना धक्का बसला. ज्या मुलीला त्या साधी, गरीब आणि अनुभवहीन समजत होत्या, ती प्रत्यक्षात एक यशस्वी व्यावसायिक होती.
अनुष्काने व्यवहाराची कागदपत्र तपासायला सुरुवात केली. काही वेळातच तिला एक नाव दिसलं, रिया. रिया घाबरली. काय? अनुष्का म्हणाली, या व्यवहारासाठी तुझ्या लॉग इनचा वापर झाला आहे. रिया संतापली. तू माझ्यावर आरोप करतेस. रोहनमध्ये पडला. अनुष्का, नीट तपासल्याशिवाय निष्कर्ष काढू नकोस. अनुष्काने शांतपणे उत्तर दिलं. मी आरोप करत नाही, फक्त पुरावा पाहते. तिने संगणकातील नोंदी तपासल्या. काही सेकंदांनी तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. या व्यवहाराच्या वेळी रिया ऑफिसमध्ये नव्हती. रिया सुटकेचा श्वास घेणार इतक्यात अनुष्का म्हणाली, पण तिच्या अकाउंटमधून कोणीतरी लॉग इन केलं होतं. सगळे स्तब्ध झाले. शरदजींनी विचारलं, मग हे कोणी केलं? अनुष्का म्हणाली, ज्याला रियाचा पासवर्ड माहीत आहे. तेवढ्यात ऑफिसच्या बाहेरून एक आवाज आला. म्हणजे मला संशयित समजताय का? सगळे वळले. दारात उभा होता रोहनचा चुलत भाऊ समीर. समीरने अनुष्काकडे पाहिलं. तू या घरात आलीस आणि पहिल्याच आठवड्यात सगळ्यांची चौकशी सुरू केलीस? अनुष्का शांत राहिली. समीर पुढे आला. तुला वाटतं तुझ्या बाबांच्या पैशामुळे तू या कंपनीची मालक होशील? अनुष्काच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच कठोर भाव आले. ती म्हणाली, मला मालक व्हायचं नाही, पण ज्यांनी या कंपनीशी फसवणूक केली त्यांना मी नक्कीच थांबवणार. समीरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि अनुष्काला त्या क्षणी जाणवलं, कंपनीतून पैसे गायब होण्यामागे फक्त चोरी नव्हती. कुणीतरी आतून संपूर्ण कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत होता. अनुष्काने समीरकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राग होता, पण त्या रागामागे काहीतरी लपलेलं आहे हे तिच्या लक्षात आलं. ती शांतपणे म्हणाली, समीर, माझ्यावर आरोप करण्याआधी माझ्या प्रश्नांचं उत्तर दे. रियाच्या अकाउंटमधून पैसे हलवले गेले, पण लॉग इन कोणी केलं? समीरने उत्तर दिलं नाही. तेवढ्यात रिया म्हणाली, माझ्यावर संशय घेण्यापेक्षा CCTV तपासा. अनुष्का लगेच म्हणाले, तेच करणार आहे. ऑफिसच्या सुरक्षा कक्षात सगळे जमा झाले. CCTV फुटेज सुरू झालं. त्या रात्री रियाच्या केबिनमध्ये एक व्यक्ती शिरताना दिसली. चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. अनुष्काने व्हिडिओ थांबवला. झूम करा. फुटेजमध्ये त्या व्यक्तीच्या हातात एक खास अंगठी दिसत होती. अनुष्काने लगेच समीरकडे पाहिलं. त्याच्या हातात तशीच अंगठी होती. रिया ओरडली, समीर! समीर संतापला. फक्त अंगठी माझ्याकडे आहे म्हणून मी चोर झालो? अनुष्का म्हणाली, नाही, म्हणूनच पुढचा पुरावा शोधते. तिने CCTVची वेळ तपासली आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. हे फुटेज बदललं गेलंय. शरदजी दचकले. काय? या व्हिडिओमध्ये 4 मिनिटांचा भाग गायब आहे. रोहनने विचारलं, म्हणजे? अनुष्का म्हणाली, ज्या 4 मिनिटात खरी व्यक्ती केबिनमध्ये गेली तो भाग मुद्दामहून डिलीट केला आहे. सगळे शांत झाले. अनुष्काने कंपनीचा सर्व्हर तपासला. काही मिनिटात तिला एक लपवलेली फाईल सापडली. त्यात कंपनीचे शेअरचे कागदपत्र होते. शरदजींनी ती पाहताच धक्का बसला. हे कसं शक्य आहे? अनुष्का म्हणाले, काय झालं? शरदजींचा आवाज थरथरत होता. माझ्या नकळत कंपनीचे काही शेअर दुसऱ्या कंपनीला हस्तांतरित झाले आहेत. रोहनने विचारलं, कुणाला? शरदजींनी कागद तिच्या समोर ठेवला. अनुष्काने नाव वाचलं, सूर्या ग्रुप. ती क्षणभर थांबली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हे नाव मला माहीत आहे. रोहनने विचारलं, कसं काय? अनुष्का म्हणाली, हीच कंपनी माझ्या बाबांची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी आहे. सगळ्यांना आता समजलं की मामला साध्या चोरीचा नव्हता. कोणीतरी दोन्ही कुटुंबांच्या व्यवसायांमध्ये फूट पाडून मोठा फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत होतं. त्या रात्री अनुष्का घरी परतली. वसुंधराताईंनी तिला हॉलमध्येच थांबवलं. अनुष्का, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अनुष्का बसली. वसुंधराताई काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या,
मला वाटलं होतं तू आमच्या घरात फक्त पैशासाठी आले आहेस. अनुष्का काही बोलली नाही. पण आज मला जाणवतंय की तू माझ्या मुलाला आणि आमच्या कंपनीला वाचवण्यासाठी धडपडतेस. अनुष्का हलकंसं हसली. आई, मला तुमचं घर तोडायचं नाही, मला ते वाचवायचं आहे. वसुंधरा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं. मला माफ कर. अनुष्काने त्यांचा हात धरला. आपण दोघींनीही एकमेकींना चुकीचं समजलं. आता ते बदलूया. पण दुसऱ्या दिवशी सकाळी परिस्थिती पुन्हा बदलली. शरदजींना पोलिसांचा फोन आला. सर, तुमच्या कंपनीविरुद्ध आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार दाखल झाली आहे. शरदजी हादरले. काय? रोहन धावत आला. बाबा, काय झालं? शरदजी म्हणाले, आपल्यावर कंपनीचे पैसे गैरमार्गाने वापरल्याचा आरोप आहे. अनुष्का शांतपणे कागद पाहत होती. अचानक तिचे लक्ष एका व्यवहारावर गेलं. तिच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. हा व्यवहार? रोहनने विचारलं. काय? अनुष्का म्हणाली, हा व्यवहार माझ्या बाबांच्या कंपनीतून झालेला दाखवला आहे. सगळे थक्क झाले. म्हणजे आता फक्त रोहनच्या कुटुंबाची कंपनीच नाही, तर अनुष्काच्या बाबांची कंपनीही या प्रकरणात अडकली होती. अनुष्का लगेच बाबांना फोन करणार इतक्या तिच्या फोनवर एक अनोळखी मेसेज आला. तुम्ही सत्तेच्या खूप जवळ पोहोचला आहात. आता थांबा, नाहीतर तुमच्या कुटुंबाला मोठी किंमत मोजावी लागेल. अनुष्काने मेसेज रोहनला दाखवला. रोहनचा चेहरा गंभीर झाला. अनुष्का, आता हा फक्त व्यवसायाचा प्रश्न राहिलेला नाही. अनुष्का म्हणाली, म्हणूनच आता मी मागे हटणार नाही. पण तिला अजून माहीत नव्हतं, हा मेसेज पाठवणारी व्यक्ती त्यांच्या घरातच होती. अनुष्काला आलेला मेसेज पाहून रोहन अस्वस्थ झाला. हा मेसेज करणाऱ्याला आपल्या घरातल्या गोष्टी कशा माहीत? अनुष्का शांतपणे म्हणाली, कारण ही माहिती बाहेरून मिळालेली नाही. घरातलंच कोणीतरी देतंय. रोहनने लगेच घरातील सगळ्यांचे फोन तपासण्याची कल्पना मांडली. पण अनुष्का म्हणाली, नाही, आपण आत्ताच कुणालाही संशय येऊ देणार नाही. तिने एक योजना आखली. तिने मुद्दाम रोहनला एक खोटी माहिती सांगितली. उद्या मी बाबांच्या कंपनीत जाऊन सर्व पुरावे घेणार आहे. ही गोष्ट तिने फक्त घरातील 4 लोकांच्या उपस्थितीत सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुष्काच्या बाबांच्या ऑफिसमध्ये अचानक एक अनोळखी व्यक्ती पोहोचली. सुरक्षा रक्षकांनी त्यांना थांबवलं. त्यांच्याकडे अनुष्काच्या कंपनीच्या गोपनीय कागदपत्रांची प्रत होती. अनुष्काने CCTV तपासलं. ती व्यक्ती थेट समीरच्या संपर्कात असल्याचं दिसलं. अनुष्का लगेच घरी आली. समीर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. समीर घाबरला. काय झालं? अनुष्काने टेबलवर कागद ठेवले. हे कागद तुझ्या माणसांकडे कसे आले? समीर काही क्षण गप्प राहिला. मग अचानक तो म्हणाला, हो, मी ते कागद पाठवले होते. रोहनला धक्का बसला. समीर? पण समीर पुढे म्हणाला, पण मी कंपनी चोरत नव्हतो. अनुष्का थांबली. मग? समीर म्हणाला, मी तुमच्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. सगळे गोंधळले. समीरने सांगितलं की त्याला काही दिवसांपूर्वी कळलं होतं की सूर्या ग्रुप कंपनी ताब्यात घेण्यासाठी बनावट व्यवहार करत आहे. पण त्याच्याकडे पुरावे नव्हते, म्हणून त्याने गुपचूप तपास सुरू केला. मग माझ्या नावाने पैसे का हलवले? रिया ओरडली. समीर म्हणाला, कारण कुणीतरी तुझा पासवर्ड वापरला होता. मला वाटलं तूच त्यांना मदत करतेस. रिया रडू लागली. मी असं कधीच केलं नसतं. अनुष्का म्हणाली, म्हणजे आपण चुकीच्या माणसामागे होतो. तेवढ्यात अनुष्काच्या फोनवर पुन्हा मेसेज आला. समीरवर विश्वास ठेवू नका. अनुष्काने मेसेज पाहिला आणि हलकसं हसली. रोहनने विचारलं, आता का हसतेस? अनुष्का म्हणाली, कारण मला आता खात्री झाली आहे की आपल्यावर नजर ठेवणारी व्यक्ती घरातच आहे. त्या रात्री अनुष्काने सगळ्यांना झोपल्याचं दाखवलं. ती हॉलमध्ये लपून बसली. रात्री 12:30 वाजता कुणीतरी हळूच ऑफिसच्या खोलीत गेलं. अनुष्का त्याच्या मागे गेली. दार थोडं उघडं होतं. आतून आवाज आला, हो. अनुष्काला अजून काहीच कळलेलंच नाही. अनुष्काच्या डोळ्यात आश्चर्य आलं. तो आवाज तिला ओळखीचाच होता. तिने दार उघडलं. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून अनुष्का थिजली. ती व्यक्ती होती
रिया. रिया घाबरली. अनुष्का म्हणाली, म्हणजे माझ्यावर नजर ठेवणारी तू होतीस तर? रिया काही बोललीच नाही. अनुष्काने पुढे विचारलं, आणि कंपनीचे कागद बाहेर पाठवणारी सुद्धा तूच? रिया रडत म्हणाली, हो, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. रोहन तिथे पोहोचला. रिया, तू हे का केलंस? रिया अश्रू पुसत म्हणाली, कारण त्यांनी माझ्या बाबांना धमकी दिली होती. अनुष्का दचकली. कोण? रिया थरथरत म्हणाली, सूर्या ग्रुप नाही. ती काही क्षण थांबली. मग हळू आवाजात म्हणाली, तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील एक व्यक्ती. सगळे स्तब्ध झाले. रिया पुढे म्हणाली, आणि ती व्यक्ती तुमच्या घरात आजही सगळ्यांसमोर बसते. अनुष्काने विचारले, कोण? रिया उत्तर देणार इतक्यात अचानक ऑफिसची लाईट बंद झाली. अंधारात एक आवाज आला, रिया, तू खूप मोठी चूक केलीस. लाईट पुन्हा लागली, पण रिया तिथे नव्हती. लाईट पुन्हा लागली तेव्हा रिया तिथे नव्हती. अनुष्का आणि रोहनने संपूर्ण घर शोधलं, पण रियाचा कुठेच पत्ता नव्हता. तेवढ्यात अनुष्काला जमिनीवर एक छोटासा किल्लीचा गुच्छा दिसला. त्यावर कंपनीच्या जुन्या स्टोअर रूमचा नंबर होता. अनुष्का म्हणाली, रिया इथे काहीतरी लपून ठेवून गेली आहे. दोघे स्टोअर रूममध्ये पोहोचले. जुन्या कपाटामागे एक छोटं लॉकर्स होतं. किल्ली फिरवताच लॉकर उघडलं. आत काही कागदपत्र, एक पेन ड्राईव्ह आणि एक फोटो होता. फोटो पाहताच रोहन दचकला, हा तर बाबा आहेत. पण त्यांच्यासोबत उभा असलेला माणूस पाहून अनुष्काच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. आणि हे माझे बाबा. दोन्ही कुटुंब एकमेकांना आधीपासून ओळखत होती. अनुष्काने पेन ड्राईव्ह लॅपटॉपमध्ये जोडला. त्यात एक व्हिडिओ होता. शरदजी आणि अनुष्काचे वडील एका जुन्या बैठकीत बोलत होते. शरदजी म्हणत होते, तुमच्या मुलीला माझ्या मुलाशी लग्न लावून देण्याची गरज नाही. अनुष्काचे बाबा उत्तरले, हो, हे लग्न पैशासाठी नाही. मला फक्त माझ्या मुलीला सुरक्षित घर हवं आहे. व्हिडिओ अचानक बंद झाला. रोहन गोंधळला. मग हा सगळा व्यवहार नेमका काय आहे? अनुष्का म्हणाली, आपल्या लग्नामागे आपल्याला माहीत नसलेली एक जुनी गोष्ट आहे. तेवढ्यात तिच्या फोनवर रियाचा कॉल आला. अनुष्काने लगेच उचलला. रिया, तू कुठे आहेस? रियाचा आवाज घाबरलेला होता. वहिनी, माझ्याकडे जास्त वेळ नाही. मी जे सांगितलं ते खरं होतं. मग त्या व्यक्तीचं नाव सांग. रिया काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाले, तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवता त्याच्यावरच विश्वास ठेवू नका. कॉल कट झाला. अनुष्का विचारात पडली. रोहन म्हणाला, तुला माझ्यावर संशय आहे? अनुष्का त्याच्याकडे पाहत म्हणाली, नाही, पण आता कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवता येणार नाही. तेवढ्यात दरवाजा उघडला. वसुंधरा ताई आत आल्या. त्यांच्या हातात एक जुनी फाईल होती. अनुष्का, मला वाटतं आता तुला सगळं सत्य सांगण्याची वेळ आली आहे. अनुष्का दचकली. कसलं सत्य? वसुंधरा ताईंनी फाईल तिच्या हातात दिली. आत अनुष्काच्या वडिलांची सही असलेला एक करार होता. अनुष्काने वाचायला सुरुवात केली आणि तिच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. आई, हा करार माझ्या बाबांनी केला आहे? हो. मग त्यांनी माझं लग्न रोहनशी का लावून दिलं? वसुंधरा ताईंनी हळू आवाजात उत्तर दिलं, कारण तुझ्या बाबांना माहीत होतं की त्यांच्या कंपनीवर संकट येणार आहे. त्यांनी तुझ्या आणि रोहनच्या लग्नातून दोन कुटुंबांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनुष्का स्तब्ध झाली. पण कराराच्या शेवटच्या पानावर एक अट होती. कंपनीचा अंतिम निर्णय अनुष्काच घेईल. रोहनने आश्चर्याने विचारलं, म्हणजे कंपनीची खरी जबाबदारी तुझ्याकडे येणार होती? अनुष्का काही बोलली नाही. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. सगळे खिडकीतून पाहू लागले. रिया परत आली होती, पण तिच्यासोबत एक अनोळखी व्यक्ती होती. रिया घरात येताच अनुष्काला म्हणाली, वहिनी, मला माफ करा, पण आता वेळ आली आहे की मी तुम्हाला त्या व्यक्तीसमोर नेऊ ज्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं. अनुष्काने विचारलं, कोण? रिया मागे वळाली.
आणि दारात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून अनुष्काच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, कारण तो व्यक्ती अनुष्काच्या स्वतःचा वडील होता. दारात उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून अनुष्काच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. बाबा? तिचे वडील काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिले. अनुष्का धावत जाऊन त्यांच्या मिठीमध्ये शिरली. तुम्ही इतकी वर्ष माझ्यापासून का दूर राहिलात? मला वाटलं होतं तुम्ही परदेशात आहात. बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. अनुष्का, मला तुझ्यापासून दूर राहायचं नव्हतं, परंतु तुझ्या सुरक्षिततेसाठी मला हे करावं लागलं. रोहनने आश्चर्याने विचारलं, पण मग आमच्या कंपनीत चाललेल्या या सगळ्या कटाबद्दल तुम्हाला आधीपासून माहिती होती? बाबांनी मान हलवली. हो. सगळे शांत झाले. अनुष्काच्या बाबांनी सत्य सांगायला सुरुवात केली. काही वर्षापूर्वी कंपनीचा एक मोठा व्यवहार फसला होता. त्यामागे बाहेरचा शत्रू नव्हता, तर कंपनीतीलच एक व्यक्ती होती. बाबांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण त्यांना कळलं की त्या व्यक्तीने कंपनीच्या अनेक लोकांना आपल्या बाजूने वळवलं होतं. म्हणूनच मी स्वतःला दूर ठेवलं. मला वाटलं मी समोर राहिलो तर ते लोक तुला लक्ष करतील. अनुष्काच्या डोळ्यात अश्रू आले. मग माझं आणि रोहनचं लग्न? बाबा म्हणाले, ते फक्त योगायोग नव्हता. मला शरदवर विश्वास होता. मला वाटलं 2 कुटुंब एकत्र आली तर कंपनी वाचवणं सोपं होईल. रोहनने विचारलं, मग तुम्ही आम्हाला सगळं सत्य का सांगितलं नाही? बाबा गंभीर झाले, कारण आपल्या घरातलाच कुणीतरी त्या लोकांना माहिती पुरवत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. अनुष्काने विचारलं, पण तो कोण आहे? बाबांनी उत्तर देण्याआधीच रिया पुढे आली. मला वाटतं आपण सगळ्यांसमोर सत्य सांगायला हवं. तिने आपल्या फोनमध्ये एक रेकॉर्डिंग सुरू केलं. त्यात एका व्यक्तीचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. अनुष्का, कंपनीची जबाबदारी घेण्याआधीच सगळं शेअर्स आपल्या हातात आले पाहिजेत. रोहनने आवाज ओळखला. त्याचा चेहरा पांढरा पडला. हा आवाज? अनुष्काने विचारलं, कोणाचा आहे? रोहन काही बोलण्याआधीच वसुंधराताई म्हणाल्या, हा आवाज शरदचा आहे. सगळे स्तब्ध झाले. अनुष्काने रोहनकडे पाहिलं. तुझे बाबा? रोहनला धक्का बसला. नाही, माझे बाबा असं करू शकत नाहीत. पण अनुष्काच्या बाबांनी शांतपणे सांगितलं, रोहन, मला सुद्धा त्यांच्यावर विश्वास होता, पण पुरावे वेगळेच सांगत आहेत. तेवढ्यात घराच्या बाहेर पोलिसांच्या गाड्या थांबल्या. सगळे खिडकीजवळ गेले. पोलीस थेट शरदजींच्या ऑफिसकडे गेले. रोहन घाबरून म्हणाला, मी बाबांना भेटतो. अनुष्काने त्याला थांबवलं. नाही, आधी सत्य समोर येऊ दे. काही मिनिटांनी पोलिसांनी शरदजींना बाहेर आणलं. रोहन त्यांच्या जवळ गेला. बाबा, हे सगळं खरं आहे का? शरदजींनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त अनुष्काच्या बाबांकडे पाहून म्हणाले, तू जिंकलास. अनुष्का दचकली. म्हणजे? शरदजी हसले. तुला वाटतं मीच या सगळ्यांचा सूत्रधार आहे? अनुष्काच्या चेहऱ्यावर संभ्रम पसरला. शरदजी पुढे म्हणाले, मी फक्त त्या खऱ्या व्यक्तीला वाचवत होतो, जी आजही तुमच्या घरात आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. रोहनने विचारले, कोण? शरदजी काही बोलण्याआधीच त्यांच्या हातातील फोन वाजला. त्यांनी स्क्रीनकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीती उमटली. अनुष्काने फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर फक्त एक मेसेज होता, आता शेवटचा डाव सुरू झाला आहे. अनुष्काच्या बाबांनी ताबडतोब म्हटलं, सगळे घरातून बाहेर पडा. पण तेवढ्यात घरातील मुख्य दरवाजा आतून बंद झाला आणि अनुष्काला समजलं, खरा शत्रू अजूनही घरातच होता. मुख्य दरवाजा आतून बंद झाला. अनुष्काने आजूबाजूला पाहिलं. वसुंधराताई, रोहन, रिया आणि अनुष्काचे बाबा सगळे एकाच घरात होते. पण शत्रू कोण? तेवढ्यात रियाचा फोन वाजला. तिने स्क्रीन पाहिली आणि घाबरून तो फोन खाली ठेवला. अनुष्काच्या लक्षात आलं, रिया, फोन मला दे. रिया काही बोलली नाही. अनुष्काने फोन उचलला. मेसेजमध्ये फक्त एकच वाक्य होतं, तू सत्य सांगितलंस, आता तुझ्या बाबांची पाळी. अनुष्काने रियाकडे पाहिलं. तुला आधीपासून धमक्या येत होत्या?
रिया रडत म्हणाली, हो, पण मला भीती वाटत होती. अनुष्काने तिचा हात धरला. आता घाबरायचं नाही, आपण सगळे एकत्र आहोत. तेवढ्यात अनुष्काच्या बाबांनी घरातील एका जुन्या कपाटाकडे बोट दाखवलं. तिथे एक गुप्त फाईल आहे. रोहनने कपाट उघडलं. फाईलमध्ये कंपनीच्या व्यवहारांची कागदपत्रं होती. अनुष्काने एक एक पान तपासलं आणि अचानक ती थांबली. हे बघा. एका व्यवहारावर वसुंधरा ताईंची सही होती. रोहन हादरला. आई? वसुंधरा ताईंच्या डोळ्यात अश्रू आले. मी हे केलं नाही. अनुष्काने कागद पुन्हा तपासला. सही तुमची नाही, बनावट आहे. वसुंधरा ताईंनी सुटकेचा श्वास सोडला. पण अनुष्काच्या लक्षात आलं, ज्याने ही सही बनवली त्याला वसुंधरा ताईंच्या जुन्या सहीची माहिती होती. म्हणजे हा कट करणारी व्यक्ती कुटुंबाच्या अगदी जवळची होती. अचानक रियाने हळू आवाजात म्हटलं, वहिनी, मला एक गोष्ट सांगायची आहे. काय? रिया म्हणाली, त्या रात्री मी ज्या व्यक्तीला भेटले त्याने मला एक नाव सांगितलं होतं. अनुष्का पुढे म्हणाली, कोणाचं नाव? रिया थरथरत म्हणाली, समीरचं. रोहन दचकला. समीर? पण तो तर आपल्याला मदत करत होता. अनुष्का शांत राहिली. तिला अचानक काहीतरी आठवलं. समीरला कंपनीतील प्रत्येक गोपनीय माहिती कशी मिळत होती? त्याला रियाचा पासवर्ड कसा माहीत होता? आणि त्याने सर्वप्रथम अनुष्कावर संशय का घेतला होता? अनुष्का म्हणाली, आपण समीरला शोधायला हवं. सगळे ऑफिसमध्ये पोहोचले. समीर तिथे नव्हता. पण त्याच्या टेबलवर एक संगणक सुरू होता. अनुष्काने फाईल्स तपासल्या. एकाच व्यक्तीला वारंवार कंपनीच्या गुप्त कागदपत्रांचा प्रवेश मिळाला होता. समीर? रोहनच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. म्हणजे हे सगळं समीरने केलं? अनुष्का म्हणाली, बहुधा. पण मला अजून एक पुरावा हवा आहे. तेवढ्यात ऑफिसच्या दारातून आवाज आला. पुरावा हवा आहे ना? सगळे वळले. दारात समीर उभा होता. त्याच्या हातात एक फाईल होती. तो शांतपणे म्हणाला, ही घ्या. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात आहेत. अनुष्काने फाईल घेतली. आत कंपनीच्या शेअरचे व्यवहार, बनावट कागदपत्र आणि पैसे हस्तांतरित झाल्याचे पुरावे होते. पण सगळ्यात शेवटच्या पानावर एका व्यक्तीची सही होती. अनुष्काने ती पाहिली. तिच्या डोळ्यात आश्चर्य पसरलं. समीर? ही तुझी सही नाही. समीर हसला. बरोबर. रोहनने विचारलं, मग कोणाचे? समीरने हळू आवाजात उत्तर दिलं, तुमच्या कुटुंबातील कुणाचीही नाही. ही सही सूर्या ग्रुपच्या मालकाची आहे. सगळे स्तब्ध झाले. समीर पुढे म्हणाला, मी दोषी नाही. मी त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करत होतो, पण घरातलं कुणीतरी त्यांना माहिती देत होता. अनुष्काने विचारलं, मग तो कोण? समीरने थेट रोहनकडे पाहिलं. रोहन हादरला. माझ्याकडे का पाहतोयस? समीर म्हणाला, कारण त्यांच्या सर्वात मोठ्या व्यवहाराची माहिती तुझ्या फोनमधून बाहेर गेली होती. अनुष्का रोहनकडे पाहत राहिली. रोहनने लगेच फोन काढला. हे खोटं आहे. पण अनुष्काने फोन तपासला. खरंच काही गोपनीय कागदपत्र एका अनोळखी ईमेलवरून पाठवली गेली होती. रोहनच्या चेहऱ्यावर भीती उमटली. मी हे केलेलं नाही. अनुष्का काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास आहे. सगळे थक्क झाले. पण तुझा फोन वापरणारा कोण आहे हे मला शोधायचं आहे. तिने शेवटचा पुरावा तपासला आणि काही सेकंदात तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा ईमेल रोहनच्या फोनवरून नाही, तर ऑफिसच्या जुन्या संगणकावरून पाठवला गेला आहे. समीर म्हणाला, म्हणजे? अनुष्का हसली. म्हणजे आपल्या चुकीच्या व्यक्तीवर संशय घ्यायला लावलं गेलं. तेवढ्यात पोलीस ऑफिसमध्ये आले. त्यांच्या मागे एक व्यक्ती होती. सगळे स्तब्ध झाले. ती व्यक्ती होती सूर्या ग्रुपचा मालक. त्याने अनुष्काकडे पाहून म्हटलं, तुझ्या बाबांनी मला हरवलं होतं. आता मला त्यांचं साम्राज्य तुझ्याकडूनच घ्यायचं होतं. अनुष्का शांतपणे म्हणाली, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. तो म्हणाला, काय? अनुष्का रोहनच्या शेजारी उभी राहिली.
हे साम्राज्य फक्त पैशाने नाही, विश्वासाने उभं आहे आणि तुम्ही तो विश्वास तोडू शकला नाहीत. सगळे पुरावे पोलिसांच्या ताब्यात गेले. कंपनी वाचली. रिया आणि समीरनेही सत्य सांगून कुटुंबाला मदत केली. वसुंधरा ताईंनी अनुष्काला मिठी मारली. मला वाटलं होतं तू आमच्या घरासाठी योग्य नाहीस, पण आज तूच हे घर आणि आमची कंपनी वाचवलीस. अनुष्का हसली. आई, मला तुमच्या पैशांची गरज नव्हती. मला फक्त तुमचं प्रेम हवं होतं. रोहनने तिचा हात हातात घेतला आणि ते तुला कायम मिळेल. काही महिन्यांनी अनुष्काने कंपनीची जबाबदारी स्वीकारली, पण तिने स्वतःसाठी एक नियम केला. या कंपनीत नात्यांपेक्षा प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. आणि ज्या सासूला कधी तिच्या साधेपणाची लाज वाटत होती, तीच आज स्वाभिमानाने सगळ्यांना सांगत होती, ही माझी सून नाही, माझ्या घराची ताकद आहे. मित्रांनो, अनुष्काला सुरुवातीला सगळ्यांनी साधी समजून कमी लेखलं, पण वेळ आली तेव्हा तिनेच आपल्या कुटुंबाला आणि कंपनीला मोठ्या संकटातून वाचवलं. शेवटी सत्य समोर आलं आणि ज्यांच्यावर संशय घेतला गेला होता त्यांच्या मागची खरी गोष्ट ही उघड झाली. या कथेने एक गोष्ट नक्की शिकवली. माणसांची किंमत त्यांच्या कपड्यांवरून, पैशांवर किंवा दिसण्यावर ठरत नाही, तर त्यांच्या विचारांवर आणि कर्मावर ठरते. तुम्हाला अनुष्काचा निर्णय योग्य वाटला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भावनिक मराठी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत नाती जपा, माणसं जपा आणि आनंदी राहा. धन्यवाद.